जी चिठ्ठी इथे उचलली जाईल ती टीम शिवंजय स्पोर्ट्स आलमान सोबत इथे नेक्स्ट मॅच खेळेल. थर्ड राऊंडची सामना असेल. यातून जो संघ विजयी होईल तो टीम शिवंजय स्पोर्ट्स आलमान सोबत 2 हात करेल. यातनं जो संघ विजयी होईल तो शिवंजय आलमान सोबत 2 हात करेल आणि सापणे 11 सापणे संघाला बाय असेल. या ठिकाणी काळे साहेबांचा तो शुभ सन्मान शशांक सर यांना मी विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. अगदी जिथे जिथे मॅचेस असतात सापणे संघाच्या आलमान करता देखील सतत सपोर्ट असतो साहेबांचा आणि जिथे जिथे मॅच असतात तेव्हा पाहण्याकरता अगदी येत असतात. त्या साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जातोय. या ठिकाणी कृष्णा माळी साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. बँक मॅनेजर आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय मुख्य मंचावरनं. संकेतकडनं तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. तसेच मी अरविंद ठाकरे सरांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचाकडे या. अरविंद ठाकरे सर 4 ओव्हरची मॅचला देखील सुरुवात होतीये. आणि यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येतील गोड आवाज दिनेश ठाकरे सर. थँक्यू कुणाल. नक्कीच पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक आपण स्वागत करूयात. कारण एक महत्त्वाची लढत आपण पाहतोय आजच्या दिवसातला आणखी एक बिग फायटिंग मॅच मी म्हणेन. दोन्ही संघ अतिशय तगडे संघ आहेत या फेरीमधले. तर भगवानजी भोईर साहेब माझी PSI जे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आहेत आणि त्यांना मी देखील विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं. आपलं हार्दिक सुस्वागतम करतोय या आमच्या अभिजात क्रीडा मंडळाच्या तर्फे आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. तर नुकताच चौकाराला आहे मी उल्लेख करतो की बिग फायटिंग मॅच सध्या आपण पाहतोय मैदानातली. कारण एकीकडे पाहिलं तर शशिकांत स्मृती सरस्वत संघ मैदानात दाखल झाला होता. त्या दुसऱ्या बाजूला मात्र कशवी 11 खरिवली हे 2 मातबर संघ तालुक्यातले जे एकमेकांसमोर एक चांगली लढत देत आहेत. चांगली कडवी झुंज असेल मी म्हणेन ती खेळातली. तर आतापर्यंत पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग आपण पाहतोय ती सरस्वत संघाच्या विरोधात काशवी 11 संघाकडून आघाडीचे 2 फलंदाज विशाल बागुल आणि त्याच्या सोबतीला मात्र निखिल आले होते. परंतु आता भरत आपण सध्या खेळतोय पाहतोय की चौकार त्याने ठोकला आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती पलकावर 4 या अंकावर. पुढचा चेंडू थोडासा पाय टाकलेला होता. तो लेग स्टिकवर चेंडू असलेला चेंडू फायनलला ग्लान्स केला गेला आहे की ज्यावर फलंदाज अगदी चेंडू आडवेपर्यंत सहजतेने 1 धाव मिळवत आहेत. आणि याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली पलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावावर. तर आपण हे 2 जे फलंदाज पाहतोय विशाल बागुल एक शैलीदार फलंदाज म्हणून त्याचं नेहमीच आपल्याला परिचय आहे. अनेक चांगल्या क्रिकेट स्पर्धामध्ये आणि खूप चमकदार कामगिरी दाखवली आहे. आणि दुसऱ्या बाजूला बरंच सारखा एक अनुभवी फलंदाज जे त्यांना साथ करतायत. आणि आत्तापर्यंत 3 चेंडूचा खेळ तर नक्कीच संपला गेला आहे. मयूर गोतारणे आपण पाहतो एक डॅशिंग गोलंदाज आहे संघाचा की मुख्य त्याची अस्त्र मुख म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ते सर्वस्व संघाचे द्रुत गोलंदाज. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडूवर मात्र फटकवण्याचा प्रयत्न आणि यश चेंडू खाली येताना सुरेख झेल टिपला गेला आणि पहिलं यश संघाला मिळतं आहे ते सर्व संघासाठी मयूर गोतारणे मिळवून देताना अतिशय चांगला चेंडू दाखवला. आपल्याला पूर्णपणे खेळण्यासाठी भाग पडला आणि फटका मात्र चुकल्यानंतर चेंडू हवेत राहिला. जे निश्चितच सुरुवातीला आपण पाहिलं असेल की चांगली सुरुवात तर मिळाली होती. परंतु जेव्हा स्ट्राईकवर आले विशाल आणि असं वाटलं की आता चांगलीपैकी इथे बॅटिंग होईल. परंतु अगदी फटका मारण्याचा नादात असताना त्यांच्याकडून चूक झाली. चेंडूवर मिस टायमिंग झाला आणि एक चांगला झेल घेताना मात्र जय इथे आपण पाहतोय यशनी चांगल्यापैकी झेल घेऊन पहिली यश मिळवून दिलं आहे तेच संघाला गोलंदाज मयूर गोतारडेने. आणि त्यानंतर नवीन फलंदाज 1 डाऊन फलंदाजच्या भूमिकेत आपण पाहतोय निखिल बागुल यांना जे मागच्या सामन्यातले सामनावीर खेळाडू ठरले होते. अतिशय एक धूर्त
खेळाडू म्हणून याकडे खेळाडूकडे पाहिलं तर कारण तालुक्यातले जे अष्टपैलू खेळ आहेत त्यामध्ये अगदी पहिल्या 5 क्रमांकाच्या खेळाडूंमध्ये त्याचं नाव नेहमीच सातत्याने घेतलं जातं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून. कारण अनेक मोठ्या स्पर्धा देखील आपण त्याच्या पाहिल्या असतील. अगदी मुंबईचे जर 2 संघ पाहिले SP आणि त्यानंतर विक्रोल या 2 संघामध्ये ते नेहमीच खेळत आले आहेत. अगदी रतनबुवा ट्रॉफी असेल किंवा आणख्या मोठ्या मोठ्या स्पर्धा असतात त्या देखील त्यांनी खेळलेत म्हणजे निश्चित मोठा अनुभव आहे त्या देखील यांच्याकडे. आणि बघूया आता सामना करतील पुढच्या चेंडूचा. पुढच्या चेंडूला अगदी हलकेसा अगदी माइंड गेम बघा आल्याला सुरुवातीला अगदी सावध पवित्रा घेतला आणि चेंडू हलकेचा पुश करताना लगेचच एक धाव घेतली आणि आपलं वैयक्तिक खातं उघडलं आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते पलकावरती 6 अंकावर. एकंदरीत विचार केला तर चेंडूचे खेळ संपला गेला तर 5 चेंडूचा नुकतेच 5 चेंडू संपले गेलेत. एक विकेट मात्र संघाला गमावू लागली. ती प्रथमतः बाद झाली ते विशाल बागुल बाद होते अगदी शून्याचा चष्मा परिधान करत एकच चेंडू खेळताना ते बाद झाले. पण त्यानंतर आता भरत सामना करतील अंतिम चेंडूचा या षटकातला शेवटचा चेंडू ज्याला मात्र छिडकाणी न करता चेंडूला जाऊ दिला मागे. पंचांकडे अपेक्षेने पाहतायत निश्चितच पंचांनी देखील आपले हात फैलावले आहेत आणि वाईटची घोषणा झाली. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्येमध्ये आणखी वाढ होते आणि धावसंख्या आता पोहोचली ती 7 वर. इट्स वाईट. बघा रनआउटसाठी किंवा नोबलसाठी फक्त रिव्ह्यू आपल्याकडे असेल त्यामुळेच पंच जो निर्णय येतील तो अंतिम असेल लक्षात घ्या कारण आपण पंचांची भूमिका खूप रिस्पॉन्स त्यांना देतो आणि त्यामुळेच आपण खेळाडू ती स्पोर्ट्समॅनशिप देखील दाखवली पाहिजे. तर वाईड मात्र ठरला हा चेंडू आणि वाईडने धावसंख्या देखील पोहोचली होती फलकावर 7 या अंकावर. अंतिम चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी मात्र मयूर आपल्या गोलंदाजी मार्कवर. एक गड्याच्या नुकसानीनंतर संघाची धावसंख्या 7 आपण पाहतोय. पहिल्या षटकात एक चांगली गोलंदाजी मांडावी लागेल सर्वस्व संघ करताना हा गोलंदाज मयूर गोतारणे जो अंतिम चेंडू हाताळतील या षटकातला. इथे मात्र डॅशिंग फटका नक्की चेंडू अगदी सरळ आरपार सीमे पार करून दिला कारण शॉर्ट पिच चेंडू मिळाला पुरेपूर फायदा घेतला आणि पॉवर प्लेचा रिस्ट्रिक्शनचा फायदा घेताना चेंडूला मध्ये आसमानी टोला मारला आहे. आसमान दाखवलंय गगनचुंबी षटकार. थँक्यू डीजे. तर अंतिम चेंडूवर षटकाल्यानंतर संघाची धावसंख्या देखील पुढे वाढली गेली. फलकावर धावताना आपण पाहतोय की धावता फलक तब्बल जाऊन पोहोचले 13 या अंकावर. पहिलं षटक जे संपलं गेलं पॉवर प्लेचं एकमेव षटक कारण आता 4 षटकाचे सामने असल्यामुळे एकमेव षटकाचा हा पॉवर प्ले संपला गेला आहे. आणि त्यानंतर आता नवीन षटकाला जी सुरुवात होती गोलंदाजी मार्कवर जयेश पाटील यांना आपण पाहतोय. सध्या आपण पाहत असताना वडा क्रिकेट असोसिएशनचं जे अध्यक्षपद भूषवत आहेत आणि गेल्या 2 वर्षात आपण पाहिलं असेल की खूप प्रगती झाली आपल्या वाडे तालुक्याची विशेषतः वाडा क्रिकेटची. तर त्याच्यासाठी बक्षीससुद्धा दिलं जातात. प्रवीण ठाकरे जे अध्यक्ष आहेत आमच्या अभिजात गणमंडळाचे ज्यांनी जयेश यांच्या टीममध्ये बक्षीस लावले ती लगातार 3 विकेट घेतल्या तर त्यासाठी बक्षीस असणार आहे ते 1000 रुपयाचं. बघूयात चांगल्यापैकी त्याच्याकडे क्षमता आहे ती विकेटवर चांगली गोलंदाजी करण्याची. परंतु तिथे मात्र अगदी निखिल बागोल अतिशय खरोखरच मी म्हणेन वाडे तालुक्यातला एक कोहिनूर हिरा म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं तर सातत्याने अगदी चांगली कामगिरी करण्यासाठी आतुर असतात आणि एक बिझी प्लेअर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं तर ॲग्रेसिव्हपणा खूप असतो खेळातला. तो मात्र बघूया या सामन्यामध्ये दिसेल का मागच्या सामन्यात तो दिसला अष्टपैलू कामगिरी करताना. इथे मात्र थोडासा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता स्विच हिटचा प्रयत्नात मात्र त्यांनी यश का आलं नाही. चेंडू अगदी थोडंसं मात्र लेग बायचं स्वरूपात धाव मिळते आहे आणि या एकेरी धावेनेच सुरुवात होती या षटकातील पहिल्या चेंडूला समाप्त होताना. धावसंख्या पोहोचते पलकावरती बरोबर 8 इथं मात्र 14 धावांवर कारण पहिल्या षटकात 13 धावा आल्या त्यानंतर मात्र इथे नुकतीच एक धावेची वाढ झाली. तर जयेश चांगली सुरुवात करतायत षटकामधून आणि त्यानंतरचा सामना करतील ते उजव्या हाताचा फलंदाज भरत. डावखुरा आणि उजवा हे कॉम्बिनेशन असल्यामुळे निश्चित फिल्डिंगमध्ये देखील थोडंसं बदल करावा लागतोय तो कॅप्टनला. आणि त्यानंतर मात्र षटकातून दुसऱ्या चेंडूसाठी या दुसऱ्या षटकातला जयेश पाटील सामना करतायत भरत बागुल. याच चेंडू थोडं हवेमध्ये आहे. बघू क्षेत्ररक्षक जयेश आपले इथे यश आणि सुरेख यश मिळवलं जात आहे कारण मगाशी सुद्धा यश आणि एक झेल घेतला होता. आता देखील पण पाहतो की या क्षेत्रामध्ये अचूकतेने झेल टिपला गेला आहे. मिड विकेटला जे क्षेत्ररक्षक होते आणि यश यांना ही सफलता मिळते त्यात पहिली सफलता. थँक्यू डीजे. अगदी खरोखरच आपला पालघर जिल्हा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला हा जिल्हा आहे. दरम्यान मात्र आपण पाहिलं असेल की नुकतीच जयेश यांना सफलता मिळते. एक चांगला फलंदाज इथे आपण पाहतोय
की ज्यांना बाद करताना मोठं यश मिळवलं. कारण भरत बागुलसारखा फलंदाज एक फटकेबाज एक खतरनाक फटकेबाज म्हणून ओळखला जातो, ज्यांनी मागच्या सामन्यात देखील चांगली बॅटिंग केली होती, परंतु या सामन्यात त्यांना अगदी लवकर बाद केलं गेलं. तर देखील संघासाठी एक चांगलं योगदान देऊन ते गेलेत. एक चौकार एक षटकार टोकताना 11 धावांचा खेळ करून गेलेत. आणि त्यानंतर नवीन फलंदाजी वर्णी लागते मैदानातून. आत्तापर्यंत 2 गडी बाद होताना 2 बाद धावसंख्या जी फलकावर स्थिरावली आहे ती 14 धावा. आणि नवीन बॅटर मैदानात येतात सूरज, ज्यांना देखील हार्ट हिटर म्हणून नेहमीच पाठवलं होतं. आज बघूयात भरत बादल्यानंतर त्यांची जागा घेत आहेत ते सामन्यातून आणि षटकाला किंवा इनिंगला सुरुवात करतील. जयेश समोरच्या बाजूने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. नुकतंच पहिलं यश त्यांनी मिळवलं, परत त्यांच्यासाठी बक्षीस ठेवलं गेलं आहे षटकाराच्या विकेटच्या साठी. प्रवीण ठाकूरकडून सलग जर 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचं बक्षीस. 1 विकेट मिळवली. आणि पुढचा चेंडू यावेळेस सूरज यांनी चांगला फटका तर मारला. स्क्वेअर लेग रिझनला तिथे शतक पुन्हा एकदा परत यश. आज त्यांच्या नावाप्रमाणे यश त्यांना मिळालं, कारण 2 त्यांनी झेल घेताना आता नुकतंच चांगली फिल्डिंग देखील केली आहे. आणि त्यामुळे फलंदाजांना फक्त एकच धाव मिळेल. एक धावेने संतुष्ट आहे फलंदाज सूरज. आपलं वैयक्तिक तर खातं उघडलं, परंतु संघाची धावसंख्या त्यांनी नेली फलकावरती 15 या अंकावर. 2 बाद 15 धावा. विशाल बागुल आणि भरत बागुल आपण बघतो हे 2 फलंदाज बाद झालेत, परंतु सध्या मात्र निखिल आणि सूरज हे किल्ला लढवत आहेत मैदानातला. आणि आता सामना करतील डावखुऱ्याचा फलंदाज देखील जे खेळतात 1 धावेवर. पुढच्या चेंडूवर समोर जाताना या षटकातला पुढचा चेंडू जयेश पाटील यांचा थोडासा छोटासा रनअप आणि स्टेपआउट झाले. थोडंसं पुढे येऊन चेंडू अगदी स्टेट डायव्हर खेळला गेला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण ते समोर पाहतो आपण की जोपर्यंत चेंडूला फील्ड होते तोपर्यंत 1 धाव सहजतेने जोडली गेली आहे. आणि याच एकेरी धावेने संघ आता पोहोचला तो 16 या धावसंख्येवर. तर सध्या आपण पाहतो ॲशेस सध्या चालू आहे आणि ॲशेसमध्ये जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियाने अगोदरच 3 कसोटी सामने लगातार जिंकलेत आणि 4था कसोटी सामना आता सुरू झाला आहे. तर जर मात्र नक्कीच एक वेगळा परिवर्तन पाहायला मिळालं की इंग्लंड संघाने देखील 4था कसोटी सामना जिंकला आणि 3-1ची अशी बरोबरी जरी नसली तरी मागे राहिले थोडेसे. आणि इथे मात्र अगदी बघा खरोखरच कौतुक करावं लागेल योगेश यांचं, परंतु अगदी षटकार जात होतं त्याचं रूपांतर मात्र अगदी षटकारातच झालं, कारण प्रयत्नांचे डबल झाले होते तरी देखील त्यांना यश आलं नाही. चेंडू गेला सीमापार, षटकार. थँक्यू. अखेर मात्र जे व्हायचं ते होऊन गेलं, कारण षटकाराला संघासाठी 6 धावांची वाढ झाली आणि धावसंख्या पोहोचते ती 22 अंकावर. काश्वी 11 खरिवली संघ आपण सध्या पाहतोय मैदानात खेळताना. अगदी या संघाला प्रमोट तिथे करतायत आपण पाहतोय. नक्कीच आपल्या ग्राउंडचं तर एवढं कौतुक अनेक पाहुण्यांनी केलं, अनेक प्रेक्षकांनी केलं आणि विशेषतः जे खेळणारे संघातील खेळाडू आहेत त्यांनी खूप कौतुक केलं. या तालुक्यातलं एक नंबर 1चं ग्राउंड म्हणून त्यांनी उल्लेख केला आणि खरेच आपल्या सर्वांनाच अभिमान असेल आपल्या 80करांना. दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा येतोय की एकत्रित धावामध्ये देखील भर पडताना धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर धावपटलावर 23 या अंकावर. आता इथे चुका मात्र जयेश करतायत, जरी चांगल्यापैकी गोलंदाजी झाली काही चेंडूवर, परंतु 2 चेंडू त्यांनी अतिरिक्त हाताळलेत या षटकामधून आणि संघाला त्याचीच भरपाई मिळते किंवा थोडीशी भर मिळते ती काश्मीर संघाला धावसंख्येमध्ये भर पडताना धावसंख्या 23. 2 गड्याच्या नुकसानीमध्ये आपण सध्या खेळ पाहतोय संघाचा. तर हे 2 फलंदाज आपण संघाला चांगल्यापैकी. पुढचा चेंडू फटका मात्र नक्की चुकला, पण तो चेंडू वगैरे स्वतः जयेश चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते. अखेर चेंडू लँड झाला, जमीनला धरतीला झाला आणि सहजतेने त्यावर 2 धावा येत आहेत या कामामध्ये. या 2 धावांचा फायदा संघाला मिळाला जरूर. काश्मीर संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25वर 25. 2 बाद 25 धावा. आपण या क्रिकेटच्या खेळामध्ये भागीदारीला खूप महत्त्व देतो आणि सकाळी आपण एक भागीदारी पाहिली असेल. या स्पर्धेतली सर्वाधिक भागीदारी पाहायला मिळाली सकाळच्या सत्रात ही शिवंजी आलमान संघासाठी 113 धावांची, कारण पहिला फलंदाज 0वर बाद झाला होता, त्यानंतर मात्र 113 धावा केल्या आणि संघाने मोठा स्कोर उभा करताना प्रतिस्पर्धी संघाला अगदी मोठ्या फरकाने पराजित केलं. त्यामध्ये दीपेश गुलाब यांची धुवाधार फलंदाजी पाहिली होती आपण. 11 षटकार, ज्यांनी 20 चेंडूमध्येच 91 धावा ठोकल्या होत्या. तर असं काही रेकॉर्ड क्रिकेटमध्ये होत असतात. आणि या दरम्यान आपण पाहूयात नवीन षटकाकडे जाऊयात, कारण एकत्रित 2 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि प्रत्येकी एक विकेट दोन्ही फलंदाजांनी घेतल्यात. मयूर यांना एक सफलता मिळाली होती मागच्या षटकातून जयेश यांना. तर नवीन षटकाला सुरुवात होते भूषण मेजर जे येतात आता, त्यांचा देखील संघामध्ये सहभाग झाला, म्हणजे निश्चित संघाची ताकद वाढली गेली आहे सर्व संघाकडून. आणि आता मात्र अगदी अग्रेसिव्ह होतात. मग मी कशी उल्लेख केला होता की अग्रेसिव्ह फलंदाज आहे, अगदी बिझी प्लेअर म्हणून पण ओळखलं होतं ते निखिल बागुल यांना.
थँक्यू डी जे, अर्थातच समीर डी जे. कारण मागच्याच 2 दिवसापूर्वी ते अगदी बैलगाडी शर्यतीला गेले होते सांगलीला, आणि त्यामुळे आता त्यांनी जास्त गाणी तीच वाजवली आहेत आतापर्यंत. पुढचा चेंडू इथे मात्र बघूयात काय नेमकं घडलं आहे. निश्चितच उत्तुंग असा फटका तर मारला गेला, परंतु नो बॉलचा पंचाचा इशारा आला आणि चेंडू सरळ सीमे पलीकडे गेला तर षटकारा करता, म्हणजे 7 धावा एकंदरीत बोनस स्वरूपात मिळत आहेत आणि फ्री देखील लागू झाली आहे. यस, तर नक्कीच इथे षटकाराच्या हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं बक्षीस असेल. आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन की हा संघ विशाल ठाकरे सरांनी इथे इथपर्यंत मला रिअल अकॅडमीचा हा संघ आपण पाहतोय, कारण त्यांना संघाला मात्र अगदी सौजन्य दिला गेला आहे ते रिअल अकॅडमी विशाल ठाकरे सरांकडून. आणि म्हणूनच त्यांचा हा संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय. काशवी 11 खरिवली त्यांच्या टी शर्टवर पहिल्या प्रत्येक खेळाडूला लोगो लावला आहे तो रिअल अकॅडमीचा. तो त्या दरम्यान तो फ्रीडचा तेवढासा फायदा इथे मिळाला नाही, घेऊ दिला नाही भूषण मेजर यांनी. आणि एक डॉट चोटीची समाप्ती होताना धावसंख्या स्थिरावली फलकावरती आतापर्यंत 38 धावा, 38, 2 बाद 38 धावा. निश्चितच षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय. भूषण यांचं षटकातील पुढचा चेंडू, याच दिशा मात्र खूपच खराब पाहायला मिळते, कारण बराचसा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला आणि लगेचच फलंदाजी देखील चेंडू सोडून देताना पंचांनी आपली भूमिका पार पाडली आहे. ती वाईट देताना एक अतिरिक्त धाव संघामध्ये भर करते आणि धावसंख्या पोहोचली ती 39वर 39. निश्चितच आज देखील आपण होते खूप चांगले रंगतदार सामने होत आहेत. काल देखील चांगले सामने आपण पाहिले असतील, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगले होते. आणि म्हणूनच ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आणि शेतकऱ्यांची स्पर्धा अगदी मी म्हणेन की अतिशय चांगल्यापैकी नाबादली गेली. अनेक प्रेक्षकांनी ही या खेळाचं गौरव केला आहे, उल्लेख केला आहे, परंतु फलंदाज इथे मात्र बाद. अखेर मात्र यश मिळवलं गेलं. थँक्यू डी जे. मात्र एक महत्त्वाचा फलंदाज इथे पण पाहतो बाद होताना. नुकतेच निखिल बाद झाले, परंतु निश्चितच त्यांच्या जागी आता नवीन फलंदाज येतात रोहित पाटील. तर या संघाकडे देखील आपण मध्ये बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. आतापर्यंत पाहिलं तर 3 फलंदाज माघारी परतलेत, परंतु कौतुक तेवढंच करावं लागेल भूषण यांचं देखील की चांगली गोली त्यांनी या चेंडूवर करताना विकेट मिळवली. महत्त्वाचा विकेट एक बाद केला तो निखिल बागुल यांना बाद करून. अडसर थोडासा होता संघासाठी, तो मात्र अडसर दूर करताना विकेट प्राप्त करताना अगदी नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला आहे रोहित पाटील, जे सामना करतील. एक डावखुरा फलंदाज बाजल्यानंतर दुसरा डावखुरा फलंदाज मैदानात सज्ज झाला आणि यावेळेस चेंडू थोडंसं चॉप वजन खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र निघतोय तो पॉईंट रिझनवरून पाठीमागे. दरम्यान तर 2 धावाचा सहजतेने घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सहजतेने या 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. त्याचमुळे 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 41-41. षटक सध्या आपण पाहतोय ते तिसरं षटक सध्या चालू असताना 4 चेंडू संपलेत. भूषणचं षटक थोडंसं लांबलं गेलं, कारण या षटकात एक नो बॉल पडला, एक वाईट चेंडू पडला, म्हणजे 2 एक्स्ट्रा चेंडू पडल्यानंतर षटकाची थोडीशी काय होईना षटक पुढे जात आहे. तर चांगली गोली देखील करतायत या षटकामधून. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील रोहित. यावेळेस मात्र पायात मिळतोय असं पाहून चेंडूला फटकावलं जात आहे आणि निश्चितच क्षेत्ररक्षण केवळ पाहावत राहिलं चेंडूकडे. सर्व चेंडू गेला तो सीमे पलीकडे भिरकावून देताना षटकार. थँक्यू. तर हा षटकार येताना मोठी धावसंख्या अगदी पुढे सरकते, कारण 6 धावांनी वाढ झाली संघाची आणि धावसंख्या पोहोचली ती 47वर 47. पाहता पाहता अर्धशतक अगदी झळकावण्याची वेळ येते आहे सांघिकरित्या, कारण तिसरं षटक सध्या आपण पाहतोय. 4 षटकाचा सामना आहे. पुढच्या चेंडूला बघा, हे स्टडी गेम म्हटलं तर अगदी पुढच्या चेंडूला लगेच कुठला मोठा फटका मारण्याचा अतिरिक्तपणा केला नाही. लगेच चेंडूला केवळ दिशा भरली आणि त्यावर सहजतेने 2 धावा घेताना फलंदाज आपण पाहतोय. त्याचबरोबर या 2 धावांनी संघाची धावसंख्या बरोबर पोहोचते फलकावर ती 49 धावापर्यंत. षटक संपलं गेलं ते तिसरं. 3 षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. अशा 25 धावा पहिल्या षटकात आल्यानंतर जे आता नुकतं षटक संपलं गेलं त्या षटकात तब्बल आमचे स्कोरर म्हणतात की 24 धावा जे लेल्यूट झाली. थोडंसं महागडं षटक ठरलं ते सर्वस्व संघ करता आणि त्यामुळेच 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 49 जी फलकावर लागली गेली आहे ती काशवी 11 खरिवली संघाची. म्हणून क्रिकेटमध्ये हे चढ उतार असतात. तर दरम्यान अंतिम षटकाला सुरुवात होईल
आणि अंतिम षटकासाठी यश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. जे यश आपण बघतो गेल्या 2 वर्षात खरोखरच सर्वस्व संघाला मिळाला एक चांगला खेळाडू म्हणावा लागेल की ज्याच्यामध्ये अष्टपैलुत्व भरलेले पूर्णपणे. अगदी गोलंदाजी असो, फिल्डिंग असो, बॅटिंग असो, नेहमीच चांगली उजवी कामगिरी करणारा खेळाडू आहे. आणि आता ते गोलंदाजी म्हणून त्याची भूमिका इथे पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गाला. शेवटच्या षटकाला सुरुवात. इथून बघूयात काशवी 11 खरिवली संघ किती मजल मारतोय. तर शेवटच्या षटकात सुरुवात होताना पहिला चेंडू यशांचा. सूरज सारखा एक तडा फलंदाज, यावेळेस मात्र चेंडू हवेत थोडासा राहिला आहे. तिथे क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने चेंडू परत पोहोचण्याचा प्रयत्न होते स्वतः गोलंदाज, पण तो चेंडू खाली पडला आणि त्यानंतर सहजतेने 1 धाव आली. 3 धाव फलकावर आणि बरोबर संघाच्या धावसंख्या 50 लागले. 50 कम्स अप. 50 धावाच्या फलकावर लागल्या गेल्यात. बॅटिंग करताना आपण होतोय सर्वस्व संघाने टॉस जिंकली आणि फिल्डिंग घेतली. तर कॅमेरामॅन आपण थोडंसं तिकडे जर घेतलं पाहिजे, फिल्डिंगचा जरा नजराना पेश केला पाहिजे, आपण कॅमेऱ्यामध्ये कैद केलं पाहिजे. बिल्डिंगवर, हां बघा, बिल्डिंगवर आपण बघतोय समोर आमची ननो भाऊजीची बिल्डिंग आहे, तिथे देखील प्रेक्षक अगदी उभे आहेत बघा. मला वाटतं आमच्या वायरमॅन तुषार दिसत आहे तिथे. अगदी बाल्कनीमध्ये बसून अगदी या क्रिकेट जाणं घेतात. अनेक प्रेक्षक वर्ग आमचं पाहतोय, पण झाडाझुडपात बसलेले आहेत, काही जण प्रेक्षक अगदी गॅलरीत बसले आहेत. आणि या दरम्यानला हा पुढचा चेंडूवर निश्चितच चांगल्यापैकी कमबॅक गोलंदाज करताना आपण पाहतोय. लगातार दोन्ही चेंडू खूप चांगले हाताळले गेलेत. तर अंतिम षटकामध्ये फटकेबाजी करू द्यायचं नाही. आज कुठे मनसुबा बांधला असावा तो यशनी, आणि अचूक टप्प्यावर मारा केला आहे ते पहिल्या 2 चेंडूमध्ये. त्यामुळे धावसंख्या थांबली ती 50 धावांवर. अगोदरच आपल्या ठाकरे गावाला इथे आपण पाहतोय 80 गावांना सध्या सुतकाचे दिवस आहेत. आणि दरम्यानला मात्र पुढचा चेंडू पाहिला, आणखी एक चांगला चेंडू हाताळला गेला. यश यांचं खरोखरच कौतुकास्पद ही कामगिरी आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवर 1 धावल्यानंतर सलग ओळीने पुढचे 2 चेंडू डॉट टाकलेत आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला गेला आहे तो अंतिम षटकामधला. इथे मात्र काश्मीर संघाने 1-1, 2-2 धावा ज्या काय घेतल्या पाहिजेत. आपल्या पदरात जेवढं काही यश मिळेल ते पदरात पाडून घेतलं पाहिजे, कारण 1-1 धावेने आपण पाहतोय की काल एक संघांना गमावला होता संघाने. त्यामुळे प्रत्येक धावेचं महत्त्व तुम्हाला ठेवावं लागेल ते या सामन्यातलं. यश यांचा पुढचा चेंडू. इथे चेंडू अगदी टप्प्याने जातो, अगदी गवताला घासत पुसत निघाला होता आणि त्यावर रिस्की धाव घेतली जाते. बघूयात धाव तर सहज त्यांनी 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात, कारण चांगली साथ लाभली रोहित त्यांना ती सूरज यांची, आणि त्यामुळे 2 धावा घेणं शक्य झालं. याच 2 धावावरच संघाची धावसंख्या पोहोचली 3 धावफलकावर 52 या अंकावर. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यश यांचं खूप चांगलीपैकी ही गोलंदाजी आपण पाहतोय. अंतिम षटकात मोठा फटका अजूनही त्यांनी मारू दिला नाही, त्यामुळे त्यांची चांगली कौतुकास्पद कामगिरी आपण पाहतोय. विकेट टू विकेट मारा. षटकातील 5वा चेंडू. इथे मात्र फलटॉसला संधी दिली गेली फटकावण्याची, आणि बघा किती सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अखेर मात्र हा, बघूयात नेमकं काय घडलं तिथे. तर पंचांनी रिफर केलं गेलंय, बघूया नेमकं काय घडलंय. षटकार आला की झेल घेतला गेला. कृपया काळजी करू नका, निश्चित आपल्याला चांगला डिसिजन दिला जाईल. अतिशय जबरदस्त आपण कामगिरी होते. दोन्ही संघ अगदी झुंजत आहेत, लढत आहेत. मी मगाशी उल्लेख केला होता की आजच्या दिवसातला एक बिग फायटिंग मॅच सध्या आपण पाहतो या फेरीतली, तीच मात्र सध्या पाहायला मिळते आहे. निर्णय अगदी योग्य दिला पाहिजे, कारण महत्त्वाचा हा चेंडू आहे. तर नक्कीच सेफ, कारण षटकार काही गेला नाही. जबरदस्त एफर्ट लावले गेले या षटकात चांगल्या या चेंडूवर, कारण षटकार गेला असता तिथे मात्र केवळ 2 धावा आल्यात. अतिशय जबरदस्त 4 धावांचा रोख मी म्हणेन की सेफ केला गेला. विकेट नसेल लक्षात घ्या. कॅच कंप्लीट झाला, परंतु षटकार मात्र गेला नाही, लक्षात घ्या.
पंच रन झाले नाही ना? नाही. ओके. तर डॉट बॉल बघा अतिशय सुरेख कामगिरी पण होते यशांची. या षटकात त्यांनी 5 चेंडू हाताळलेत. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला. अतिशय या षटकात 5 चेंडूत फक्त 3च धावा खर्च केल्यात. अतिशय चांगलं योगदान पाहायला मिळते आपल्या संघाकरता. ते गोलंदाज देताना यश नावाप्रमाणे त्यांनी खरोखरच सुरेख कामगिरी केली आहे. या षटकातला अंतिम चेंडू, इनिंग मधला अंतिम चेंडू, आणि त्यावर मात्र फटका नक्कीच जरूर मानला. पण तो चेंडू हवेत जास्त राहिला. तिथे क्षेत्ररक्षक जज करताय चेंडूला आणि अप्रतिम झेल घेताना अखेर यश मिळालं. यश यांना नावाप्रमाणे यश त्यांनी मिळवलं. या षटकामध्ये फक्त 3च धावा देताना एक बहुमोल विकेट घेतली आणि अखेर मात्र ते समाप्ती होती ती पहिल्या इनिंगची. तर पहिल्या इनिंग पूर्वार्ध आपण पाहिला असेल. या पूर्वार्धात प्रथमतः बॅटिंग करताना अगदी काश्मीर इलेव्हन खरिवली संघ जो पोहोचला होता धावफलकावर 52 धावापर्यंत आणि 53 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. करतोय अगदी संघाला सपोर्ट करण्याकरता. संघाला पाठीराख्यांची खूप जास्त गरज असते आणि आज टीमला आपल्या सपोर्ट करण्याकरता आलेत. आता सुट्टीचा दिवस असेल, शनिवार आहे आणि तर आपण पाहिलं तर विजयाकरता 53 धावा त्या विजयाकरता करायच्या आहेत. शशिकांत स्फूर्ती सरसोळ या टीमला, काशवी 11 खरिवली आणि त्याच्या विपक्षच्या टीम शशिकांत स्फूर्ती सरसोळ आणि या संपूर्ण स्पर्धेकरता आयोजनाकरता जर आपण पाहिलं तर मुसर्णे गावचा राहुल शेळके यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. तसे टीम देखील बागुल भरत बागुल यांकरता देखील शुभेच्छा आल्यात. त्या राहुल शेळके मुसर्णे गावचं व्यक्तिमत्व आहे, दर्जेदार आयोजन ते आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सारा धन्यवाद त्यांना. जाऊयात मॅचमध्ये, ऐकूयात दिनेश ठाकरे सर. धन्यवाद. परंतु दरम्यान आपण पाहतो की थोडंसं मी एक सहकार्य मागतोय. आपले जे स्वयंसेवक आहेत, एका पाण्याचा बॉटल तिकडे जरा पाठवून द्या. जरा जो कक्ष आहे साधारणतः सर्व खेळाडू जिथे बसले आहेत तिथे जरा पाठवून द्या. ओके. तिथे पाणी संपलं आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी देखील सूचना ते पण देतो की त्यांना पाणी पाहिजे तर म्हणून तिथे एक जार ठेवा. कारण आपण इतकी मेहनत घेत आहेत या स्पर्धेकरता, प्रत्येक गोष्टीकडे आपलं लक्ष आहे. ही स्पर्धा केवळ मनोरंजन नसून खऱ्या अर्थाने मी म्हणेन की जे सातत्य काय 80 शेतकऱ्यांचं एकीका आहे शेतकऱ्यांची, ती मात्र आपण इथून पाहतोय, दिसते आहे. त्यामुळेच निश्चितच या स्पर्धेला आपण पाहिलं असेल, नुकतेच उल्लेख आला मुसर्णे गावावरून देखील या स्पर्धेला खूप गोड अशा सदिच्छा आल्यात. तर धन्यवाद देतो आम्ही सर्वांनाच ज्यांनी आम्हाला, आमचे पाठीराखे असतील, जे आमचे हितचिंतक आहेत, त्यांनी प्रत्येकाने आम्हाला इथे सपोर्ट केला आहे शुभेच्छा देताना. त्यांचं सर्वांचं धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानामध्ये. इनिंगला सुरुवात पंचांनी देखील इशारा केला आहे की आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात आहे. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्ध इथे पाहायचं आहे आणि उत्तरार्धात धावा एकंदरीत करायच्या. त्या 53 धावांचं लक्ष घेऊन सलामीचे 2 फलंदाज मैदानात, जयेश पाटील मिस्टर JP आणि त्यांच्या साथीला योगेश दोन्ही बंधुराज. पहिल्या षटकातील पहिला चेंडूला अगदी बॅटची कडा घेऊन चेंडू निघतोय. नॉन स्टॉप पाठीमागे निघाल्यानंतर चेंडूवर झपाट्याने येतात क्षेत्ररक्षक, परंतु अगदी बाउंड्रीपासून चेंडूला थांबवलं गेला आहे फाईन लेगला आणि त्यावर 2 धावा अगदी सहज घेताना सुरुवात होती आहे ती सर्वस्व संघाकडून. जयेश यांची वैयक्तिक आणि सांघिक ही सुरुवात झाली म्हणता येईल 2 धावांनी. तर राहुल पाटील ज्यांनी पहिल्या सामन्यात अतिशय चांगली सुरुवात केली होती, चांगली गोली करताना पॉवर प्लेमध्ये, आणि आता देखील चांगली सुरुवात त्यांची निश्चितच चांगली झाली आहे.
कारण एकंदरीत पाहिलं तर 53 धावांचं मोठं लक्ष आहे विजयासाठी. ते प्रतिस्पर्धी शशिकांत स्मृती सरस्वत संघाला 24 चेंडूत. इथे मात्र अगदी चांगल्यापैकी चेंडू पाहायला मिळाला. अगदी चांगला रिलीज केला होता चेंडू. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. परंतु त्याच्या प्लॅन्टमधून चेंडू निघाला. साडे निघाला तो एसटीमध्ये डॉट स्वरूपात. तर चांगली लेंथ पकडत आहेत राहुल. 2 चेंडू संपले गेलेत आणि जवळपास 13ची गती राखायची. प्रत्येक षटकामध्ये 13.25ची गती राखायची आहे. तो सामन्यात ही सरासरी खेचताना ज्या धावा करायच्या 53. तर षटकातील तिसरा चेंडू सध्या आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये राहुल पाटील त्यांच्याच सुकन्याच्या नावाने संघ त्यांचा खेळतोय तो काशवी 11. स्वतः मात्र ते या संघाचे पॅकर्स आहेत राहुल पाटील. आणि पुढचा फुलटॉस मिळतो. या फुलटॉसवर मात्र नक्कीच फसवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेत जास्त राहिला आणि क्षेत्रक्षणी बाकीचा पूर्ण करता येतात. मला वाटतं नरेश आहे तिथे, नरेश पाटील एक जुने जाणते खेळाडू, 40+ खेळाडू. थँक्यू DJ, थँक्यू. तर नुकतंच नरेश पाटील सरांनी जो झेल घेतला त्यासाठी मात्र रिअल अकॅडमीचे प्रोप्रायटर विशाल ठाकरे सरांकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना दिलं जाईल सामन्यानंतर. कारण आपण सध्या पाहतोय लोगो पाहतोय रिअल अकॅडमीचा. या संघासाठी मात्र सौजन्य दिलं आहे ते विशाल ठाकरे सरांनी. कारण त्यांचाच हा संघ आज पाहतोय मैदानात खेळताना काशवी 11 खरिवली. नुकतंच मात्र तिसऱ्या चेंडूवर पहिलं यश मिळवलं आहे. फलंदाज बाद झाले. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात आले. ती यश नावात यश आहे. बघूयात यश मिळेल का त्यांना बॅटिंगमध्ये. आणि पुढच्या चेंडूवर देखील ट्राय चांगल्यापैकी केला होता. पण तो चेंडू यावेळेस निश्चितच सीमा पार होईल. कारण पॉवर प्ले असल्यामुळे निश्चितच बंधन आहे होते. ते बंधन तोडलं गेलं फिल्डिंग डिसिशनचा आणि चेंडू सरळ निघाला. तो सीमा पार होताना चौकार. तर चौकाराला आणि धावसंख्या 4ने वाढताना पोहोचले फलकावरती. आत्तापर्यंत 6 धावा. 4 चेंडू जे संपले गेलेत षटकातले. राहुल पाटील यांची पण गोलंदाजी पाहते. पॉवर प्लेमध्ये चांगल्यापैकी गोलंदाजी करत असताना मध्ये संधी मिळाली ती यश यांना आणि सुरेख चौकार ठोकत त्यांनी सुरुवात केली. आपलं वैयक्तिक खातं उघडलं ते चौकाराने. तर षटकातील आता 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज राहुल. याचं पुन्हा एकदा स्ट्रेट डाव खेळावं तर ते यावेळेस क्षेत्ररक्षक रोहित मात्र सुरेख चेंडू अडवत आहेत. जरी धाव मिळाली असली तरी त्याचं फिल्डिंग खूप चांगलं झालं आहे. अन्यथा चेंडू सीमा पार गेला असता. तरच खरोखरच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय कित्येक खेळाडूंचा. कारण क्रिकेटमध्ये आपल्याला या गोष्टी महत्त्वाच्या असतात. 100% आपल्या संघासाठी जेवढं देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला जातोय. फारच क्वचित चुका होतात. तर धावसंख्या 1ने जाऊन पोहोचली 7वर 7 रन. आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातला. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज राहुल. याचा सामन्यात नक्कीच सन्मान दाखवला योगेश यांनी. आणि या बरोबर षटकात देखील खेळ संपतोय. अशा प्रकारे पहिलं षटक हे मार्गस्थ झालं. पहिल्या षटकात केवळ धावा आल्यात फलकावर त्या 7 आणि 1 गडी बाद. 53 धावा करायच्या आहेत सामन्यामधून. चांगली सुरुवात झाली होती ती विशेषतः काशवी 11चा कडून मी म्हणेन. कारण पहिल्या षटकात त्यांनी धावसंख्या थोडीशी रोखली गेली. आता इथून जर प्रवास पाहिला तर 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूत अजूनही 46 धावा करायच्या आहेत. जवळपास 15.5 किंवा 16ची गती राखावी लागेल. प्रत्येक षटकात 16च्या गतीने धावावं लागेल ते मैदानातून या 46 धावा करण्याकरता पुढच्या 3 षटकामध्ये. परंतु गोलंदाजीमध्ये आता आपण बदल पाहतोय. गोलंदाजी मार्कवर रोहित पाटील येत आहेत. राहुल यांचेच बंधू पण पाहतोय. कारण बंधूंच्या जोड्या आपण या सामन्यात पाहत असाल. एकीकडे पाहिलं तर सर्वस्व संघामध्ये 2 बंधू आहेत योगेश आणि जयेश. तर तेच मात्र खरेदी संघाकडून पाहिलं तर रोहित पाटील आणि राहुल पाटील हे 2 बंधुराज. पहिलं षटक तर पूर्ण केलं राहुल यांनी. आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी त्यांचेच बंधू रोहित येत आहेत. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत आणि निश्चित अष्टपैलूचं बंडा दोन्ही संघामध्ये आपण पाहतोय. षटकाला सुरुवात होताना उजव्या हाताचा मारा. पहिला चेंडू यशने एक वेगळ्या स्टाईलने चेंडू खेळला गेला. निश्चितच चेंडूचा पाठलाग तिकडे होतोय. चेंडू कव्हरेजवर मला थांबवला जाण्याचा प्रयत्न होतो. पण तो अगदी चेंडूवर प्रयत्न थोडीशी उशिराने होत आहेत. फेक तर होती तोपर्यंत सहजतेने इथे धावा आल्यात संघासाठी त्या 2 आणि 2 धावांनीच संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 9 अंकावर. तर निश्चितच मोठं लक्ष आहे 53 धावांचं. आणि नुकतीच कुठेतरी सुरुवात आपण पाहतो या षटकाची. नुकताच पहिला चेंडू संपला गेला.
त्यानंतर दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. पण फिल्डिंग जर पाहिलं तर अगदी फैलावला गेला आहे, जेणेकरून चौकार थांबवले जावेत या हेतूने मात्र अगदी चांगली फिल्डिंग अटॅकिंग फिल्डिंग लावला गेला. तर षटकातला पुढचा चेंडू याचं पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये चेंडू एक्स्ट्रा कवरच्या बाजूला फटकवला गेला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवत आहेत आणि चांगल्यापैकी फेक अचूक आली बघा. कंट्रोल थ्रो आलाय. अशा प्रकारचे थ्रोज खूप महत्त्वाचे असतात आणि या गोष्टी मात्र सातत्याने आपण पाहतोय की सरावाने येतात असतात. परंतु यावेळी एकच धाव मिळाली आणि धावसंख्या आता पोहोचली ती डबल फिगरमध्ये 10 10 रन. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. 16 चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. 16 चेंडू 43 धावा. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्याकरता रोहित पाटील. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे होईल का, तर थोडंसं फंबल झालं त्या क्षेत्ररक्षक आणि चेंडूवर नियंत्रण करताना थोडीशी दुखापत त्यांना मला वाटतं होते. बघा त्याची जरा लक्ष द्या. परंतु या दरम्यान फलंदाजांनी लगेचच धाव मिळवली. बघा पाणी जरा असेल तर पाठवून दे जरा. या दरम्यान 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या वाढत होताना 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 12 जरा मीटिंग नको लक्षात घ्या जरा. बघा जास्त जर त्रास होत असेल तर तुम्ही दुसरा फिल्डर बदली पाठवू शकता. आहेत आपल्याकडे पर्याय आहेत, तुम्ही बसू शकता. काही करू नका. बघा आपल्याला खऱ्या अर्थाने खेळून दुखापत झाली तर मदत दिली पाहिजे. तर दुखापती नक्कीच खेळाचा भाग असतो, परंतु आपण स्वतःला सावरलं पाहिजे. विशेषतः मी म्हणेन स्वतःची पहिल्यांदा काळजी घ्या, नंतर खेळाकडे लक्ष द्या. 3 चेंडू संपले गेले षटकामधून. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचली ती 53 धावांचा पाठला करताना 12 धावा, म्हणजे अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. तर अगदी डीजे प्रूफ जॉकेट आपण होते सध्या पेश करत वैभव ठाकरेंचं आगमन इथे होत आहे. बुलेट प्रूफ डीजे प्रूफ अगदी सकाळी त्यांनी खूप चांगली मुलाखत दिली होती. आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला होता या स्पर्धेच्या. त्यावेळेस ते अगदी फारच लहान होते, क्रिकेट समजत सुद्धा नव्हतं, पण त्या आठवणी त्यांनी जागृत केल्या. या दरम्यान चला अगदी वेळ घालू नका कृपया. वेळेला महत्त्व द्या. टाईम इज मनी म्हटलं जातं आणि त्यामुळे टाईमला आपल्याला महत्त्व द्यावं लागेल. तर वाईटचा इशारा पंचांकडून विजय बटाला आपण पाहतोय आज मुख्य पंचाच्या भूमिकेत. आता 3 चेंडू झालेत आणि हा नुकताचा वाईट चेंडू पडला. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 इथून पहिलं तर अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. यायचा चांगला फटका नक्कीच. यावेळेस अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून गेला सीमेपलीकडे. तो षटकार अतिशय क्रॅकिंग फटका, सांगायला आवश्यकता अशा प्रकारे फटक्यांची आणि तोच फटका इथे पाहायला मिळाला. तर योगेश यासाठी जाणले जातात अशा फटक्यांसाठी आणि नुकताच त्यांच्या बॅटमधला एक जबरदस्त फटका येताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19. यावेळेस मात्र थोडंसं कमी गती चेंडू होता. चेंडू थोडासा हवेत राहिला पण तो खाली क्षेत्रामध्ये पडतोय आणि चेंडूवर क्षेत्ररक्षक झपाट्याने येते. तोपर्यंत एक धाव जिंबवली, कारण भरत बागुल झपाट्यावर येत होते चेंडूवर. तोपर्यंत एकदा संतुष्ट आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या बरोबर 20 पोहोचली 20 रन. षटक सध्या आपण पाहतोय दुसऱ्या षटकातले चेंडू आतापर्यंत संपले ते 5. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकात बऱ्यापैकी धावा आल्यात संघाला, कारण पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्या तर एक गडी बाद होता. पण या षटकामध्ये एक षटकानंतर नक्कीच गती वाढली गेली. अंतिम चेंडू थोडासा खोलवर टेपायचा होता नक्कीच, पण चेंडू फुलटॉस घेता चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत निखिल, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रश्न नसेल. इथे षटक मात्र संपलं गेला आणि त्याचबरोबर 2 षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकात तुलनेत या षटकात निश्चितच धावसंख्या वाढली गेली, म्हणजे 14 धावा आल्या आणि त्यामुळे 2 षटकाच्या समाप्ती जर विचार केला तर धावसंख्या पोहोचली 21.
53 धावांचा हा पाठलाग आपण होतोय. पहिल्या 2 षटकात तर निश्चितच 21 धावा आहेत, परंतु पुढची 2 षटकं जी बाकी आहेत ती खूप महत्त्वाची असणार आहेत संघाकरता. विशेषतः शशिकांत स्मृती सर्वस्व संघाकरता इथून जर आपण प्रवास त्यांचा पाहिला तर हा प्रवास निश्चितच तेवढासा सोपा नाही आहे. तर अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. येणारे मात्र 12 चेंडू शेष राहिले आहेत. 16ची गती तर राखायची आहे. 16.00 या गतीने पुढे चालावं लागेल प्रत्येक षटकामधून. आणि खऱ्या अर्थाने त्याचं छुप अस्त्र मी म्हणेन, छुपा रुस्तम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तर ते निखिल बागोल जे अस्त्र ते काढतायत मैदानात बॉलिंग मार्कवर. इथून मात्र बरोबर 32 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूवर. आणि पहिला चेंडूवर संधी निर्माण केली, बघूया संधीचा फायदा मिळेल का. बरं, त्यांनी खूप प्रयत्न केले होते परंतु अगदी चेंडू त्याच्या पुढ्यात पडला गेला आणि त्यावर फलंदाज घेऊ की नको घेऊ अशा प्रयत्नात अगदी फेक आल्यानंतर ती झेलता थोडं मुश्किल झाला. याचाच फायदा मिळताना फलंदाजांनी सहज त्यांनी इथे धाव मिळवल्यात. त्या एकंदरीत 3 धावा. प्रत्येक धाव महत्त्वाची सामन्यातली. अगदी एका धावेने देखील संघ पराभूत होताना आपण काल पाहिलं आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक धाव तेवढीच महत्त्वाची घ्यावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर 24. कृपया वेळ घेऊ नका. अजूनही 29 धावांची गरज आहे ती 11 चेंडूमध्ये. जोपर्यंत मी म्हणेन इथे योगेश पाटील आहेत आणि यश आहेत तोपर्यंत नक्कीच संघाला अगदी दिलासा असेल, खात्री असेल की आपण हा सामना जिंकू शकतो. निश्चितच सगळ्यांचं लक्ष लागलं या सामन्याकडं, कारण सर्वात महत्त्वाचा दिवसाचा आपण सामना पाहतो आजचे. आज सगळे सामने चांगले होत आहेत. इथे मात्र गती परिवर्तन बघा, हे खऱ्या अर्थाने वस्त म्हणावं गेलं, परंतु इथे मात्र चेंडू दिशाहीन ठरला. गती तर कमी केली होती परंतु चेंडूवर जो नियंत्रण होतं ते नियंत्रण राखता आलं नाही. ते देखील आहे ना, त्यामुळे चेंडू वाईट झाला आणि वाईटने धावसंख्येमध्ये 1 वाढ होताना धावसंख्या पोहोचली 25 वर 25. अजूनही 28 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू बाकी आहेत. यायचा चांगला फ्लॅट फटका नक्कीच मिळतोय. तिथे शतरक्षक यांच्या मस्तकाला दस्तक देताना भरताना मात्र चकमा देऊन गेला चेंडू. तो सरळ सीमे पार होताना मिड विकेट डोक्यावरून चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. तर धावसंख्या चौकारांनी धाव पोहोचले फलकावरती 29 धावा 29. आता मात्र 10 चेंडूत 24 धावांची गरज आहे. आम्हाला इथं वेदांत चांगली माहिती देत आहेत. स्वतः स्कोरर म्हणून भूमिकेत इथे त्यांना पाहिलं होते, त्यांचं देखील आम्ही इथे कौतुक करतोय. हो यावेळेस नंतर ब्लॉक चेंडू होता, अगदी फलंदाजांच्या बॅटला लागून गेला पाठीमागे आणि नॉनस्टॉप निघताना शेतरक्षक अगदी रेस करतायत त्या चेंडूचा पाठला करताना. चेंडू अगदी बाउंड्रीपासून थांबलं गेलं परंतु फेक होईपर्यंत सहजतेने इथे संघासाठी धावा आल्यात त्या 2ने बढोतरी होती संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या पोहोचली ती आता मात्र 31 वर 31. योगेश अगदी पाहतो पण शरीर भक्कम असलेले, शरीर मोठे फलंदाज म्हटलं जातात, अगदी बाहुबली फलंदाज म्हटले जातात, परंतु थोडेसे दमलेत, ते थकलेले आहेत. दमछाक ही पण पाहतोय. शीतपेयाचा आधार घेताना मात्र थोडंसं स्वतःला तंदुरुस्त करत आहेत. आणि या दरम्यान तर निश्चितच आपण ही स्पर्धा जी पाहतात नक्कीच या स्पर्धेमध्ये अनेक दाते आम्हाला लाभले आहेत. या स्पर्धेकरता धावसंख्या फलकावर आतापर्यंत पाहिली तर 31 लागली आहे आणि अजूनही 22 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शेष राहतोय. एकत्रित येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 22 धावा. हे जे समीकरण बघूयात कशाप्रकारे सोडवलं जाईल की कशाप्रकारे रोखलं जाईल हे आपण पुढच्या चेंडूंमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पुढचे 2 संघ लगेच तयार आहे सामन्यासाठी. हो क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू यावेळेस भन्नाट वेगाने चेंडू हाताळला गेला. तो निखिल बागोल यांच्यामध्ये अनेक विविधता आपण पाहतो गोलंदाजीमध्ये. त्यांच्या अनेक आपण जर गोलंदाजीचे रिपीट पाहिलं असतील यूट्यूबला तर खूप तेव्हा तुम्हाला जाणवेल की किती चांगली गोल त्यांनी केली आहे. देवगडची ती एक ट्रॉफी तुम्हाला सर्वात आठवत असेल. त्यात त्यांनी 3 धावा डिफेंड केलं होतं अंतिम षटकामध्ये आणि संघाला विजयी करून दिलं होतं. मात्र इथे अगदी जोरात अपील झालं होतं. निश्चितच चेंडू बाहेर पडणार होता. या उत्साह होता, निश्चितच आत्मविश्वास कमी होता या अपीलमध्ये. परंतु दरम्यान एक लेग बाय धाव मिळते आणि धावसंख्या आता पोहोचली फलकावरती 32 वर 32 रन. अजूनही 21 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा चेंडूचा खेळ राहिला आहे. 7 चेंडू 21 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूला 3-3 धावा. 300चा स्ट्राईक रेट ठेवावा लागेल प्रत्येक चेंडू मागे धावा करण्याकरता. त्यासाठी मोठ्या फटक्याची सध्या गरज आहे ती सर्वस्व संघाला. इथे मात्र बघा चेंडू अगदी उशिराने आला परंतु बॅट अगोदर फिरली गेली आणि आडव्या बॅटने खेळायच्या प्रयत्नात चेंडू मिस करून गेलेत ते यश.
त्यामुळेचं यश काही मिळालं नाही आणि षटक देखील संपलं. निखिल यांचं खूप चांगल्या षटकाची समाप्ती झाली. आता मात्र 3 षटकाचा खेळ संपला. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी राहिला शिल्लक आणि शेवटच्या षटकात बरोबर धावा आता करायच्या आहेत त्या 21. 6 चेंडू 21 धावांचं हे समीकरण आहे. निश्चितच थोडासा दबाव असेल तो इथे सर्वस्व संघावर, कारण जर 2 मोठे पटके पहिल्या 2 चेंडूवर आले तर सामना थोडासा निश्चितच येऊ शकतो. परंतु मनीष बागुल आपण बघतोय, अगदी त्यांचे वडील सुद्धा आपण पाहिले असतील. खरवी संघाचे अनेक वर्षांनी क्रिकेट चांगलं खेळ आहेत ते विनोद बागुल यांचा हा सुपुत्र गेल्या वर्षापासून निश्चित आपल्या संघासाठी एक वेगळी स्थान निर्माण केले आणि चांगला गोलंदाज म्हणून उदयास आला. परंतु आज त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांचा देखील कसोटीचा हा काळ असेल, कारण आता 21 धावा करायचे आहेत. परंतु त्यांची चांगली गोलंदाजी होईल का याकडे प्रेक्षक अगदी नजरेत वाट पाहतायत ती या षटकाची. तर ते षटकात सुरू होते. गोलंदाजी मार्कवर मनीष बागुल. दरवर्षी आपण काहीतरी वेगळं पाहतोय. प्रत्येक संघामध्ये नवीन चेहरे येतात आणि नवीन चेहऱ्यांना पसंती दिली जाते, कारण नवीन चेहऱ्याकडे जी उत्सुकता आहे, त्यांच्याकडे जे खेळाचं तंत्र आहे ते अफाट असतं. त्यामुळेच नवीन त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळतं जुन्या खेळाडूंकडून. तर मनीष यांची ही एक वेगळी शैली. मात्र यावेळेस चेंडू फटकावला गेला आहे आणि चेंडू निघतो आडवेपर्यंत फलंदाज त्यावर आरामातरित्या धाव घेतात. परंतु दुसऱ्या धावेचा विचार होईल का, तर दुसरी धाव घेताना इथे यश बाद होत आहेत, कारण विकेटवर आपली शाबूत त्यांनी सॅक्रिफाईस केलं आपल्या स्वतःच्या विकेटला योगेशांना वाचवण्याकरता. त्यांना माहिती की योगेश आपल्यापेक्षा चांगले फटके मारू शकतात, षटकार ठोकू शकतात, पण ते देखील थोडेसे दमलेले थकलेले आहेत. अशा वेळेस यश बाद झाले आणि आता नवीन फलंदाज मयूर. मला आज सकाळपासून एक गोष्ट प्रकाशाने जाणवते की मयूरसारखा अगदी सध्या फॉर्मामध्ये फलंदाजाला मागे का ठेवलं जातं, कारण अगदी 2-3 त्यांच्या टुर्नामेंट्स पाहिल्या तेव्हा मयूर यांनी प्रत्येक सामन्यामध्ये अगदी रतीब टाकला होता. धावांचा पाऊस पडला होता आणि अशा फलंदाज त्यांनी राखून ठेवलं होतं की ज्यावेळेस अशी परिस्थिती संकट परिस्थिती आली की आता 5 चेंडूचा खेळ बाकी राहिला, या 5 चेंडूत आता 20 धावा करायच्या आहेत, अशा वेळेस त्यांची फलंदाजी कामी सगळ्याला येऊ शकते. हेच देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. पण त्याला स्ट्राईकवर सुद्धा आणावं लागेल, कारण फ्रेश फलंदाज जेव्हा मैदानात स्ट्राईकवर येतो त्यावेळेस त्याला निश्चितच चांगल्यापैकी खेळ करता येईल. सध्या दमलेला पण योगेशांना पाहतोय आणि चेंडू मात्र इथे थोडंसं हवेत राहिला आहे. तर अखेर फलंदाज बाद झाले आहेत. योगेश यांना देखील आता माघारी परतावं लागतंय. संघाची ज्या आमचे बबले डीजे एक सुंदर संगीत ऐकत आहेत रानाचं. सर्वांच्या पसंतीला उतरणार एक गाणं आपण पाहतो. परंतु दरम्यान इथे विकेट आली. दुसरा फलंदाज इथे आपण या षटकात दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आणि आता इथून जर सामना वाचवायचा तर कठीण झालं, कारण आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूत अजूनही गरज असेल ती 4 मोठ्या पटक्यांची, म्हणजे 2 षटकार आणि 2 चौका टोका लागतील तरच 20 धावा करणं शक्य होईल. परंतु क्रिकेटमध्ये आपण कुठलंच भाकीत करू शकत नाही. अगदी शेवटचा चेंडू हाताळापर्यंत नेमकं काय सामन्यात घडेल हे सांगणं कठीण असतं. तर निश्चितच आपण बघा आपल्या अन्य पाहुणे इथे येत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या या स्पर्धेला व्हिजिट देत आहेत. नक्कीच त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करूयात. दरम्यान आपण सध्या खेळावर फोकस करतोय आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका मारत असताना फलंदाजांनी लगेचच तर निश्चितच नुकतेच आपण पाहिलं असेल की निवडणुका ज्या नगरपंचायतच्या झाल्यात त्यामध्ये नुकतेच नवीन उमेदवार निवडून आलेत ते आशिष पवार, त्याच्या सोबतीला आपण पाहतोय संदीपजी पवार साहेब, त्याचसोबत कैलासजी गवळी येत आहेत, त्यांच्या सोबतीला अनेक मान्यवर येत आहेत. सर्वांचं आपण इथे स्वागत करतोय. सुस्वागतम आणि सुस्वागतम, वेलकम. आणि या आपण मंचावर आपल्या अभिजात क्रीडा स्पर्धेमध्ये 80 ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. निश्चितच खूप खूप हार्दिक स्वागत असेल या सर्व मान्यवरांचं 80 ट्रॉफीमध्ये. सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपण सर्वांनी असंच वा निश्चित एक सर्वांसाठी आनंद देणारी स्पर्धा आपण सध्या पाहतोय. जिकडे तिकडे सगळे वातावरण आनंदाचं, कारण क्रिकेटमय वातावरण सध्या पाहायला मिळतं आहे त्या 80 क्रीडा नगरीमध्ये आणि अनेक हे मान्यवर आपल्या या स्पर्धेला व्हिजिट देताना शुभेच्छा देत आहेत. तर असेच हे सर्व मान्यवरांना विनंती की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हा आणि या खेळाचा आनंद घ्या. परंतु सध्या आपण सामन्याकडे पाहतोय. शेवटच्या षटकामधला पुढच्या चेंडूवर एक मात्र हल्ला बॉल अटॅक केला गेला आहे आणि चेंडूला आरपार केलं ते सीमे पार होताना बघूया चेंडू षटकार की चौकार. तर पंच आम्हाला निर्देश देतील की हा षटकाराला उत्तम षटकार येतोय. जेव्हा सामना संपण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र हा षटकार मला गेला आहे. परंतु बघूया या षटकाराचा फायदा होईल का. धावसंख्या जाऊन पोहोचली 40वर 40 रन, अजूनही 13 धावांची गरज. शेवटचा चेंडू बाकी राहिला शिल्लक. हेच अटॅक जर सुरुवातीपासून केलं असते तर कदाचित चित्र पाहायला वेगळं मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जरसरला स्थान नसतं. आपण वास्तवता पाहतोय की वास्तवतेमध्ये आता 1 चेंडू राहिला आहे आणि 13 धावांची गरज.
अंतिम चेंडूवर देखील चांगला फटका आणि षटकार, हा देखील षटकार बघा. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले, पण तो अगदी दिवा विजला आणि त्यानंतर तेल टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याचा उपयोग काही नाही. अखेर मात्र इथे समाप्ती होते खेळाची आणि बाजी मारली ती काशवी 11 खरिवली संघाने. चला आपण टॉस करता दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेच टॉससाठी या. हां, आधी आपण टॉस करूया, नंतर पाहुण्यांचं आपण स्वागतासाठी जाऊयात. चला. या ठिकाणी मांडव